महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये योजना आणि त्यातून मिळणारे लाभ हा या विधानसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा राहणार नाही आहे। या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे तो म्हणजे ज्या पद्धतीने ठाकरे सरकार पाडलं, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली, ज्या पद्धतीने शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली, ते या महाराष्ट्रातल्या जनतेला कबूल आहे का, हा एक प्रश्न महत्त्वाचा असणार आहे। आणि या प्रश्नावर महाराष्ट्राची जनता लोकसभेच्या निकालामध्ये बऱ्यापैकी तिने आपलं मत प्रतिबिंबित केलेलं आहे। स्पष्ट शब्दात सांगितलंय की पवारांची राष्ट्रवादी ही खरी राष्ट्रवादी आहे आणि बऱ्यापैकी उद्धव ठाकरेंची शिवसेना ही खरी शिवसेना आहे, हा जनमताचा निकाल दिलेला आहे। आणि सगळी गडबड ही विधानसभेच्या पातळीवर झालेली आहे। त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत जे आमदार पक्षांतर करून यांच्यासोबत गेले, अजित पवारांसोबत गेले, एकनाथ शिंदे सोबत गेले, यांना एक मोठा फटका सोसावा लागणार आहे आणि तो फटका या योजनांपासून त्यांना फार प्रमाणात वाचवू शकेल असं वाटत नाही। त्यामुळे निवडणुकीचा अजेंडा हे पक्षफोडी आणि सरकार पाडण्याचा अनैतिक प्रकार हे योग्य आहे की अयोग्य आहे याभोवती प्रचार राहणार आहे। आणि त्यावेळेला ह्या योजनांच्या जे काही लाभ आहे ते फार उपयुक्त त्या प्रमाणात पडतील मास लेवलला असं वाटत नाही, कारण वातावरण निर्मिती त्यावर होणार आहे। खूप बोलायचंय यामध्ये मला असं वाटत नाही। त्याचं कारण असं आहे की राजकारणामध्ये जाऊन नैतिकता किंवा शुद्धता शोधणं म्हणजे गुराळात जाऊन क्रोसिनची गोळी आणण्यासारखं आहे। आणि जर लोकांना अशा मार्गाने सरकार पाडणं जर आवडलं नसतं तर शरद पवार इतके मोठे नेते झालेच नसते, कारण त्यांनी वसंतदादांचं सरकार पाडूनच आणि काँग्रेसच्या नेहरू गांधींच्या विचाराचा आमचा पक्ष आज म्हणतायत त्याला तिलांजली देऊन स्वतःचा पक्ष काढला होता काँग्रेस एस नावाचा। त्याला समाजवादी म्हणायचं का काँग्रेस शरद म्हणायचा हा वेगळा मुद्दा आहे। पण 78 साली त्यांनी गांधी नेहरू विचारांना तिलांजली दिली, बाहेर पडले, पक्ष काढला आणि तरी ते इतके मोठे झाले। तर त्यामुळे पाठीत खंजीर खूप असला तर लोकांना आवडत नाही वगैरे असं काही नाही आहे। राजकारणामध्ये नैतिकता शोधायला जाणं हेच मुळात फिजूल आहे। दुसरी गोष्ट अशी की निवडणुकीला कुठले मुद्दे असतील, निवडणूक अजून 2.5-3 महिन्याने ऑक्टोबर एंडला आहे, त्यामुळे आता हे जे डिस्पेन्सेशन आहे म्हणजे महाविकास आघाडीचं आणि महायुतीचं हे असंच्या असं राहील का, मुळामध्ये काँग्रेस एकटी लढेल का, अजित पवार या महायुतीत राहतील का, ते परत जातील का वेगळंच लढतील, हे अनेक प्रश्न आहेत। त्यामुळे आता आपण पटकन काहीतरी त्याच्याबद्दल निर्णायक बोलावं असं मला वाटत नाही। पण हा जो काही अर्थसंकल्प मांडलाय त्याचा अर्थातच या डिस्पेन्सेशनला फायदा व्हावा म्हणून मांडलाय आणि काही प्रमाणात तो होईल याच्यात तरी आमच्यात एकमत आहे। बरोबर, सरकार म्हणून एकत्रितरित्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना लोकांना बरं वाटेल, लोकांची मतं लोकसभेची मिळाली नाही ती मिळतील हा अंदाज बांधून त्यांनी साधारणतः अर्थसंकल्प सादर केला। पण अर्थात अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत। महायुतीमध्ये बेबनाव आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला आणि तो याही वेळेला पाहायला मिळेल असं नव्हे की महायुतीमध्येच वाद आहेत। महाविकास आघाडीमध्ये कमी होते पण यावेळेला ते कमी असतील जास्त असतील, जागा वाटपाच्या चर्चेच्या दरम्यान जसं जसं वातावरण बदलत जाईल, परिस्थिती त्यांच्या समोर येईल, त्याचा सामना ते करत राहतील, वेगवेगळ्या आमदारांच्या सगळ्या प्रतिक्रिया यायला लागतील, त्या वेळेला वेगळं वातावरण निर्माण होईल।